मी आज मच्छी फ्राय बनवली. तर हे अचानकच मच्छी घेऊन आले होते आणि बरीचशी घेऊन आले होते. तर म्हणलं अर्ध्याची भाजी बनवत आणि अर्धी फ्राय करायचं. म्हणून त्यासाठी माझ्याकडे ब्रेड क्रम्ब नव्हता, कारण हे अचानकच घेऊन आले होते. म्हणून म्हणलं घरीच ब्रेड क्रम्ब बनवत आपण. म्हणून त्यासाठी पावला मिक्सरमध्ये टाकून घेतले आणि त्याला ग्राइंड केले आणि आपलं ब्रेड क्रम्ब हा घरीच तयार झाला, होममेड ब्रेड क्रम्ब वगैरे. तर त्यासाठी मी थोडासा रवा पण घेतला, बारीक रवा, ब्रेड क्रम्ब आणि खूप छान पद्धतीने केलं. कारण आता त्यांना भाजी पण बनवून द्यायची होती आणि मच्छी फ्राय पण करून द्यायची होती, कारण त्यांची मम्मी येणार होती आणि ह्यांच्या दोघांना पण मच्छी आवडते. म्हणून म्हणले की कर. तसं मला तेवढं काय फारसं आवडत नाही, म्हणून माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवायचा होता. तर मी माझ्यासाठी काय नाही, नॉर्मलच स्वयंपाक बनवला. म्हणजे चपाती तर बनवलीच होती, तर दुसरी भाजी बनवली आणि ह्यांच्यासाठी फ्राय वगैरे करायचं होतं. तर त्यासाठी सगळे मसाले एका प्लेटमध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये एक अंडं टाकून घेतलं, कारण 3-4च मच्छी फ्राय बनवायच्या होत्या माझ्यासाठी. कारण दुपारच्या वेगळ्या आणि संध्याकाळच्या वेगळ्या असं बनवायचं होतं. म्हणून म्हणलं गरमागरमच बनवून द्यावं ह्यांना आता, कारण ते जेवायला बसतील तोपर्यंत मी 4 मच्छींना फ्राय केले आणि एवढ्या क्रिस्पी आणि मस्त लागत होत्या ना, खूप छान लागत होत्या. कारण मी ब्रेड क्रम्बनी बनवल्या होत्या ना, तसं आता माझ्याकडं आयतं जे रेडीमेडवालं नव्हतं, पण मी घरी बनवलं होतं, ते पण खूप छान लागतं. तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा. पहिलं मी ना बेसनच्या पिठाने करायचे, पण तेवढं काय खास होत नव्हतं ते, पकोडे टाईप वगैरे व्हायचं. पण आता ब्रेड क्रम्बचा यूज करते आणि एकदम क्रिस्पी व्हावं म्हणून मी बारीक रव्याचा यूज करते. त्यामुळे आणखी छान होतात. मग त्याला कोथिंबीर वगैरे टाकून मस्त बनवले होते. चला भेटू पुन्हा. बाय.